छान असं खमंग भाजत आहे. सोबतच टाकायचं आहे आपल्याला विलायची पावडर. तुम्ही बघू शकता इथे विलायची पावडर मी टाकत आहे आणि याला छान असं खमंग मंद आचेवर याला छान भाजायचं आहे. काही प्रसादाचा शिरा नाही आहे, घरीच बनवत आहे. याला छान असं मस्तपैकी याला करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला रवा छान असा भाजलेला आहे. सोबत टाकायचं हे काजू बदाम आणि याला छान मंद आचेवर मस्तपैकी भाजायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीने तिळाचा शिरा करून बघा, खूप छान आणि खूप टेस्टी लागतो. प्रसादाचा शिरा तर छानच असतो, पण घरी पण बनवून पहा एक दिवस. छान असा तिळाचा शिरा हा प्रसादाप्रमाणेच घरी पण बनतो. बघू शकता याच्यामध्ये अजून थोडंसं आपण टाकू तूप आणि याला चांगलं असं परतून घेऊ. गॅस मंद आचेवरच ठेवायचा. जेवढा तुम्ही रवा चांगला भाजाल तेवढा तुमचा शिरा एकदम छान असा मस्त मोकळा मोकळा होतो. याच्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं, गार पाणी नाही टाकायचं. त्यामुळे काय होतं, तुमचा शिरा छान मोकळा मोकळा होतो. आणि केळ पण जेव्हा तुम्ही शिऱ्यात पाणी आणि साखर टाकताल त्याच्यानंतर केळ टाकायचं. त्याने काय होतं, आपल्या शिऱ्यातलं केळ काळा पडत नाही. ते छोटे छोटे टिप्स तुम्ही फॉलो करा, तुमचा शिरा A1 बनल. बघू शकता एकदम छान असा आपला रवा भाजलेला आहे. सोबत आपल्याला टाकायचं आता ही साखर अंदाजे 1 वाटी आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड ठेवू शकता. याला पण छान असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे पाणी. हे गरम केलेलं पाणी होतं, त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या शिऱ्याला छान असं उकळी येत आहे. सोबतच टाकायचं आपल्याला हे कट केलेले केळं आणि याला छान असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर असा शिरा होतो हा. नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अशा पद्धतीने केलेला माझा केळ्याचा शिरा कसा वाटला. याला छान असं आपण मॅश करून घेऊ. बघू शकता आपला शिरा छान असं तयार झालेला आहे. आता आपण करू गॅसला बंद आणि करू प्लेटिंग. तुम्ही बघू शकता इथे मी घेतली आहे प्लेट, त्याच्यात टाकलेला आहे शिरा, वरून टाकायचे आहे काजू बदाम. तर तुम्ही बघू शकता आपला केळ्याचा शिरा हा रेडी आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने माझा केलेला केळ्याचा शिरा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचनला लाईक करा.